गुड मॉर्निंग. मोठ्यानं नाही बोलू शकत आहे, झोपलाय तो. आज म्हणलं की वेट लॉस ड्रिंक घेऊन चालायला जाऊया. हाय, नमस्कार सर्वांना. आजचा ब्लॉग नंबर 4 आहे आणि त्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा व बेल आयकॉन बटनला दाबायला विसरू नका, कारण की मी जेव्हा कधी व्हिडिओ पोस्ट करेन त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. जाड होणं खूप सोपं आहे बाई, पण वजन कमी करणं तितकंच कठीण आहे. ते लोक खूप सुखी आहेत जे दिवसातून 8 ते 10 वेळा खातात पण त्यांचं वजन बिलकुल वाढत नाही. कसं करावं ह्या अशा लोकांना? आणि आम्ही थोडंसं खाल्लं नाही खाल्लं की आमचं शरीर लगेच एकदम सुटते माशीसारखं. मला एकदम फ्रेश वाटते. आजपासून आम्ही चालणं कमी आणि पळायला सुरुवात केली, कारण की आता बॉडीला सवय होत आहे. बसला बाय केलं आणि मनातल्या मनात म्हणलं, दिवस उगवला की कोण कशासाठी पळतं तर कोण कशासाठी पळतं. काही लोक पोट भरण्यासाठी पळतात तर काही पोट कमी करण्यासाठी. मीही त्यातलीच आहे. रनिंग झाल्यानंतर आम्हाला सुरुवात करायची होती व्यायामाला. म्हटलं आज व्यायामाची जागा जरा चेंज करावी. मग आम्ही गेलो टेरेसवरती फ्रेश हवेत. नंतर लावले मग एनर्जेटिक साऊंड मस्त असे. आणि मी आज एक्सरसाइज करताना ना कॅमेरामॅनला कॉपी करणार होते, तर मी कॉपी करणार आहे म्हणून कॅमेरामॅन बघा आता पुढे कसं करतो. चला आता आम्ही निघालो मैदान फते करायला गाण्याच्या बोलासारखं. इथे आमचं काय झालं होतं की कॅमेरा आम्ही सेट केला होता असं व्यवस्थित आणि आम्ही भरपूर एक्सरसाइज केली होती. पण काय झालं की यांचं मोबाईलचं स्टोरेज फुल झाल्यामुळे ना ते व्हिडिओच नाही आला आणि ते नंतर जाऊन बघताय तर काय व्हिडिओच नाही झालं शूट. तो कार्डिओ व्यायामानंतर आम्ही सुरुवात केली छान छान योगासनाला. एकदम शांत म्युझिक आणि त्याच्यातून हे जे तुम्हाला टिपके पडलेले दिसतात ना ते पावसाचे आहेत, नाहीतर तुम्हाला वाटेल ते माझ्या घामाचे टिपके पडलेत ना. पाऊस येत होता थोडा थोडा आणि त्याच्यातून म्युझिक मस्त असं म्हणजे मी म्हणतात ना कॉम्बिनेशन भारी जुळून आलं होतं. आणि त्याच्यातून मी असे हे योगाचे प्रकार केले आहे ते बघा. मी माझी बडबड थांबवते.
फ्रेश वाटलं. तुम्हाला? मस्त. कसं वाटलं योगाचे प्रकार मला नक्की सांगा बरं का. आणि मी तर खूप फ्रेश झाले होते. त्याच्यातून पक्ष्यांचा आवाज, छान असे पावसाचे थेंब, आणि आता एवढं फ्रेश झाल्यानंतर आता लागतो पुढच्या कामाला. चला चला पुढच्या कामाला लागूया. कॅमेरामॅनने आणि मी 2 कामे वाटून घेतली आहेत. दक्षला उठवून त्याला आंघोळ घालायचं, त्याचं आवरायचं, आणि त्यांचं आवऱ्यापर्यंत मी त्याचा टिफिन बनवायचा. हे असे आमचे दररोजचे काम आहेत. आणि ते त्याला सोडायला जाणार आणि त्याची स्कूल सुटल्यानंतर मी घ्यायला जाणार. त्याच्यातून ह्या लहान मुलांच्या शाळेचा टाइम एवढ्या लवकर असतो ना की हे एकतर उठायला तयार नसतं ना. उठल्यानंतर ह्यांचा असा टाइमपास चाललेला असतो. आवरायचं नाही, खायचं नाही. लहान मुलांचं भारी असतं बाबा. म्हणून तर म्हणतात लहानपण. कॅमेरामॅनने छान दक्षला तयार केलं आणि त्या दोघांचं सुरू असतं की बघूया कोण जिंकतं, आई जिंकते का आपण जिंकते, असं सुरू असतं. आता चला, मी एक ना त्याला दररोज ज्यूस बनवून देते. ते ज्यूस आहे ड्रायफ्रूटचं. ते ना मी रात्री भिजत टाकते. त्यामध्ये आहे काजू, बदाम, अंजीर, पिस्ता, मनुका, मखाने, डेट्स, आणि गोडसाठी खडीसाखर. त्यामध्ये एक केळी पण ॲड करते आणि याच्या सगळ्याचा ज्यूस बनवते. त्याचा असा थिकनेस होतो खूप. तर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही त्याच्यामध्ये दूध ॲड करू शकता. मी थोडंसं दूध ॲड करते की जास्त दूध नको. आणि हा असा एक ग्लास ज्यूस पिऊन गेल्यानंतर त्याला लवकर स्कूलमध्ये भूक लागत नाही आणि स्कूलमध्ये पण तो लाईटली जेवतो. हळू हळू. चलो चला. बाय. इथून पुढे आता डब्याची तयारी. चला. कालच्या बाजारातून आणलेली मेथीची भाजी गावरान. त्याचा मस्त असा वास येतोय. डब्बा तयार आहे, भरून पण झाला आहे. आता सगळ्याला पाठवते आणि मी छान असा नाश्ता करते. मला खूप भूक लागली होती. 9 तर वाजतातच एवढं सगळं आवरेपर्यंत. हा आहे माझा डेलीचं रुटीन. तर आज मी माझ्या नाश्त्याला घेतलं होतं मुरमुऱ्याचं सुशिला. असं चालायचं कोणी. नाश्ता झाल्यानंतर घरातील कामं आवरली आणि त्याला स्कूलला घ्यायला गेले. स्कूलमधून आल्यानंतर त्याला फ्रेश केलं आणि आम्ही दोघांनी मस्त दुपारचं जेवण केलं. हे आहे माझं दुपारचं जेवण. एक काकडी, एक कॅरेट, कांदा, कोथिंबीर घेतली आहे थोडीशी, कांद्याची पात घेतली आहे, आणि ही एक चपाती आणि भरपूर अशी डाळ घेतली आहे. एक चपाती सोबत आणि इथं मेथीची भाजी आहे. आणि बघा वाटी किती मोठी डाळ घेतली आहे मी, कारण की एक चपातीने काही होत नाही म्हणून. मग आता मी आणि माझं बाळ मस्त जेवण करतो आता आम्ही दोघं जण. आपल्या शरीराला दिवसातून 3 ते 4 लिटर पाण्याची गरज असते. त्याप्रमाणे माझाही 3 ते 4 लिटर पाण्याचा इंटेक असतो.
मी 4-5 वाजता पण काहीतरी खाते भेळ वगैरे करून. आणि ही आहे रात्रीची डाळ, एक कॅमेरामॅनची वाटी आणि एक माझी वाटी. तर तुम्हाला कसा वाटला माझा पूर्ण दिवसाचा रुटीन मला कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.